शब्दाचा लोभ आहे ना आपल्याला, त्याच्या आहारी आहोत ना आपण, आहोत की नाही तुमच्याकडे? म्हणजे एक वेश्या आहे. दुसरी म्हणजे स्पर्श. ते तुम्हाला सांगणं माझ्यापेक्षा चांगल्याने माहिती आहे, त्यामुळे मी सांगणं उपयोगाचं ठरणार. स्पर्श आहे, तीही वेश्या. दोन झाल्या. तिसरी आहे रूप. किती काळात थोबाड असं तरी किती रंग होतो त्याला आपण. दुसरी कुठे कुठे पाहतो नाही का? त्या रूपाला सुद्धा आपल्याला असा तसा व्यक्ती चालत आम्हालाही मुलगी बघायला गेलो तरी मुलगी रूपवानच लागते. इकडे हा मसाळ डुक्कर तरी बरा दिसतो याच्यापेक्षा. परंतु मुलगी कशी पाहिजे? रूपवती. रूपात माणूस भूलतो, त्यामुळे गुणाची कदर केली जात. परंतु लक्षात ठेवा, रूपापेक्षा सौंदर्यापेक्षा संस्काराला महत्व द्या, तर तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार. चौथा म्हणजे रस. आपल्यालाही आवडतो रस, परंतु शास्त्रामध्ये रसाला कोण भुलला तर मासोडी भुलली. मासोडी सुंदर सांगतात की मासोडी पकडते वेळेस जो मासे पकडणारा व्यक्ती असतो तो एक गड करतो. त्या गडाला गांडूळ म्हणा किंवा शिदोड म्हणा ते बांधत असतो आणि ते मात्र पाण्यामध्ये सोडतो. मासोळी त्यालाच बघते आणि त्याच्याकडे आकर्षित होते. त्यावेळेस त्या गांडुळाला वाचा फुटते आणि तो म्हणते की मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, ऊपर खडा है. ही त्या माशाचीच कहाणी आहे की तुमची आमची पण आहे? आपल्यासाठी बसलाय ना, वर बसलाय. राजा गेला पंजा गेला बाप मसन गेला. राजा गेला पंजा गेला बाप मसन गेला. राजा गेला पंजा गेला बाप मसन गेला. आजा गेला पंजा गेला बाप मसन गेला. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू. आणि अशा प्रकारे ते सुद्धा वेश्या आपल्या जवळ आहे. गंध अशा प्रकारे ह्या पाचही वेश्या आपल्या जवळ आहेत. परंतु त्या ठिकाणी त्या वेश्या ह्या आपल्या घरामध्ये गोकर्ण आपला धुंदुकारी घेऊन आला आणि याने असे वाईट कृत्य केलेले ज्या वेळेस या पाचही स्त्रियांनी पाहिले, त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्याकरिता याला मारायचं ठरवलं. आता याला मारायचं कसं? त्याच्या गळामध्ये गडफास लावला तरीही तो मरत नव्हता. त्याला खूप असं झोडून मारलं तरीही मरत नव्हतं. अनेक प्रयत्न केले तरी मरत नाही. ऐका, जो वाईट कृत्य करतो ना तो कधीच लवकर जात
बघा ना, एखादी व्यक्ती गेला तर आपण काय म्हणतो, काही बाई तो व्यक्ती निघून गेला, काय चांगला माणूस होता, एवढा लवकर